गुड मॉर्निंग मित्रांनो, निप्पाणी लडाख बाईक राईडचा 26वा दिवस आहे आणि आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात आमच्या क्यूट प्रिन्सेसकडून होत आहे आणि आमच्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीचेही स्वागत होत आहे आमच्या प्रिन्सेसतर्फे. आमचे नशीब इतकं चांगलं आहे की दाजींना बी सुट्टी भेटलेली आहेत आणि ह्या दाजींच्या मातोश्री आहेत आणि ह्या आमच्या क्यूट प्रिन्सेस रियू आणि इथे आमच्या बहिणाबाई कांदा चिरत आहेत. कदाचित मलाच पोहे करायला लावणार आता ती. आमच्या बहिणाबाई मला लहानपणापासून ओळखतात, त्यामुळे त्यांना माहीत आहे माझ्यात काय हिडन टॅलेंट आहे. सो नाश्त्याची जबाबदारी आता त्यांनी मला दिलेली आहे. सो मस्तपैकी आता आपण पोहे करू आणि तुम्ही पण या. खरोखर यायचीला येऊ नका, आमचा आम्ही खाऊन घेतो. कुठेही सुट्टीला गेले तरी काम काय चुकत नाही आपल्याला, त्यामुळे कुठे ना कुठे तरी लॅपटॉप घेऊन बसायलाच लागते आणि त्यात आमच्या या प्रिन्सेस मला काम करायला अडथळे निर्माण करत आहे, पण ऐकणाऱ्यातली ही का नाही आहे. त्यामुळे मजा मस्ती चालूच आहे. बघू शकता किती क्यूट आहे ढोली गुली. आत्ता मी आलेलो आहे माझ्याने आमच्या पूर्ण टीमच्या फेवरेट प्लेसवर, जे की आहे ऋषिकेश. इथं जे सुकून समाधान मिळते ते कुठेही मिळणार नाही का, ह्याचे कारण मी तुम्हाला उद्या सांगेन. आता तुम्ही फक्त हे फील करून घ्या. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आम्ही देहरादूनमध्ये होतो दीदीकडे आणि तिथून 30-35 किलोमीटरवर ऋषिकेश आहे, जवळपास आपल्या कोल्हापूर निप्पाणी एवढा डिस्टन्स. पण ही प्लेस आमच्यासाठी इतकी आठवणी आहेत ह्या प्लेसवर. साध्या आणि सोप्या भाषेत जर सांगायला गेलं, आमच्या टीमसाठी ऋषिकेश म्हणजे स्वर्ग आहे. खूप आठवणी आहेत तिथे. म्हणजे मागच्या वर्षी मी केदारनाथ जाताना इथे आलतो, केदारनाथहून इकडे आलतो, त्याविषयी एकच दिवस स्पेंड केला होता, पण इतक्या जबरदस्त आठवणी आम्हाला मिळालेल्या आहेत. तो फोटो ये आणि तो काही व्हिडिओ भेटले तर मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये शेअर करेन. पण आता हा बघा, हे समाधान बघा, ही गंगा नदीवर जी वाहतेली गंगा नदी आहे, तुम्हाला एक प्रकारचे आनंद देऊन जाणार, समाधान देऊन जाणार इथे आल्यावर. कालचा दिवस कसा गेला आम्हालाही कळाला नाही, कारण का आम्ही देहरादूनमध्ये निम्मा दिवस स्पेंड केला होता. त्यानंतर संध्याकाळी ऋषिकेशला आलतो. मग त्यात क्वार्टर सोडकणे, राहणे आणि रात्री आम्ही फक्त फिरायला वगैरे आलतो. ते सीन तुम्ही मगाशी बघितले असाल. आत्ता आम्ही चाललो आहे नीलकंठ महादेव टेम्पलला भेट द्यायला, जे की ऋषिकेशवरून मोस्टली 17 ते 20 किलोमीटर आहे. काय नजारा आहे बघू शकता. आणि हा नजारा दिवसा जितका सुंदर दिसतो त्याहून सुंदर रात्री बघायला मिळते. आजूबाजूला लाईटिंग भेटणार बघायला बिल्डिंगच्या, आणि त्या लाईटिंगचा रिफ्लेक्शन जो नदीवर पडतो एक नंबर असतो तो. हा बोर्ड बघून जुन्या आठवणी एकदम ताज्या झाल्यात. लई खूप आठवणी आहेत, कारण का आम्ही ह्याच रोडवरून केदारनाथला गेलो होतो लास्ट वर्षी. एक्झॅक्ट वर्ष झालेलं आहे आम्हाला त्या गोष्टीसाठी. असं स्टेट गेला तर गौरीकोंडेना 200 किलोमीटर, जे की केदारनाथ आहे. आणि आम्ही आता लेफ्ट साईडला चाललेलो आहे, जो की लक्ष्मण झुलाला जातो आहे. आणि त्याहून राईट साईडला गेलं तर आपल्याला नीलकंठ महादेव भेटणार आहे. मला असं वाटतं की ज्या गोष्टी आम्ही कॅमेऱ्यात कॅच करून तुमच्यापर्यंत पोहोचवतोय त्या गोष्टी तुम्ही कधीतरी येऊन बघून उघड्या डोळ्याने बघून जावा, कारण जबरदस्त आहे यार. कारण इथे जी व्ह्यू आहे किंवा हा नजारा आहे, एक तुम्हाला पॉझिटिव्ह वाईब्स तर भेटतात डेफिनेटली, पण तुमच्यातला जो अहंकार आहे तोही मारला जातो इथं आल्यावर. का ते नंतर सांगतो, रात्री तुम्हाला त्याची उदाहरणही देतो. समोरून जर तुम्ही लेफ्ट साईडला गेला तर आपल्याला लक्ष्मण झुला आणि ऋषिकेश वगैरे जे घाट आहे ते भेटतात. आणि आपण राईट साईडला चालू आहे नीलकंठ महादेवला, जे की 17-18 किलोमीटर असेल इथून. काय नजारा यार. म्हणजे आम्ही ट्रिपला आल्यापासून एकावर एक आम्हाला असे नजारे बघायला मिळतात जे की आम्ही कधी विचारही केले नव्हते. आणि तुम्ही गंगा नदी बघू शकताय, किती पवित्र म्हणतात त्याला मान्य आहे, पण त्याची जी काय म्हणतात ती स्वच्छता किंवा एक नदीची जी सुंदरता आहे ती तुम्ही बघू शकता. पाणी एकदम क्लीन आहे आणि कोणतेही तुम्हाला घाण पडलेलं वगैरे काहीच दिसणार नाही आहे इथे आला तर. आणि डोंगरामधून येणारी ही गंगा नदी तुमचं मन हरवून घेणार नक्की. फायनली आपण नीलकंठ महादेव टेम्पलला आलेलो आहे. बघू शकता किती सुंदर मंदिर आहे. आणि तुम्हाला या मंदिराबद्दल आणखी माहिती पाहिजे असेल तर व्हिडिओ थोड्या वेळासाठी पॉज करा. येते मंदिराच्या मेन गाभाऱ्यात कॅमेरा गोप्रो अलाउड नाही आहे, त्यामुळे मी लपून नाही टी व्हीवर जे दर्शन भेटते आत तेच तुम्हाला दाखवत आहे. इथूनच तुम्ही दर्शन घेऊ शकता.
दर्शन तर आमचे एक नंबर झालेलं आहे. सो आता घरी जायचं. घरी जाताना कसं होते, फॅमिलीसोबत असेल तर शॉपिंगच होत राहते. त्यामुळे बघू शकता दाजी मस्त आपल्या रिव्ह्यूला घेऊन बसलेले आहे आणि आमच्या बहिणाबाई शॉपिंग करत आहेत आणि अक्रोड घेतात. अक्रोड काय घेतात हे तुम्हाला आम्ही लडाखच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असं ॲक्च्युअला, कारण या थंडीच्या सीझनमध्ये अक्रोड खूप हेल्पफुल करते आपल्या बॉडीसाठी. संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत आणि ऋषिकेशच्या प्रत्येक घाटावर तुम्हाला गंगा आरती बघायला मिळणार. सो इथे आम्ही परमात्मा घाटवर आहे, जे की येथील फेमस आणि एक मेन घाट आहे. तिथे सर्व भक्त बघायला मिळतात आणि समोर आपल्याला सुंदर अशी शंकर भगवानाची मूर्ती पण बघायला मिळते. इथे खूप छान प्रकारे गंगा आरती केली जाते. सो तुम्ही इथे तुम्ही आल्यावर तुम्ही इथे डेफिनेटली भेटच देऊ शकता काय विषय नाही. आणि आमचा अक्षय व्हिडिओ करत आहे आणि मी जरा मोबाईलमध्ये बिझी दिसतोय. भक्तिमय गंगा आरतीनंतर आता आम्ही थोडी शॉपिंग करत आहे आणि इथून आम्ही घरी जाऊन रेस्ट करणार आहे रूमवर. सो भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. हसत खेळत राहा, मजेत राहा आणि उद्याचा ब्लॉग खरंच खूप मस्त असणार आहे तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी. स्वतःची काळजी घ्या, मस्त हसत खेळत राहा आणि भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. जय शिवराय.